सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय, मांडव ऋषी महाराज की जय। सिद्धेश्वर फोटो स्टुडिओ वर्धापन दिन आपण या ठिकाणी अतिशय उत्साहपूर्ण स्वरूपात या ठिकाणी साजरा करत आहोत। या ठिकाणी आपल्याला लाभलेले आपले परमपूज्य श्री सच्चिदानंदजी महाराज साईदासजी महाराज या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे। त्यांच्या चरण स्पर्शाने अतिशय श्री क्षेत्र मांडव ऋषींचं हे गाव मांडवगण या तीर्थस्थळी आदरणीय श्री सिद्धेश्वरजी महाराज यांची आणि आज अतिशय मोठा योग महाशिवरात्र हा शुभदिन त्यांच्या प्रयत्नातून खऱ्या अर्थाने युवा जे बाल चमू आहेत, हे जे विद्यार्थिनी आहेत, मुली आहेत, यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि एक सामाजिक ऋण आपल्या हाताने फेडले जावं या निमित्ताने गेले 3 ते 4 वर्षापासून हा स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवला जातो। चित्रकला स्पर्धा असू, रांगोळी स्पर्धा असू या घेण्यात येतात। मागच्या 18व्या वर्धापनानिमित्त नगर येथे हा असाच कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि 19वा हा वर्धापन दिन खऱ्या अर्थाने त्यांचं जे कर्म या ठिकाणी जे शिक्षण या ठिकाणी परिपूर्ण झालेले आहे, त्यांचं स्वतःचं गाव मांडवगण या ठिकाणी असावा असा आग्रह आणि आदरणीय आपले सर्वांचे भक्तिमय असे साईदासजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम या तपोभूमीमध्ये आयोजित करण्याचे ठरले आणि या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहिले। तर सर्वप्रथम आपले सर्वांचे पूजनीय असे श्री साईदासजी महाराज यांचा या ठिकाणी छोटासा चरण स्पर्श असा सत्कार श्री
गेल्या वर्षी मी त्यांच्या घरी चाळीसनगरमध्ये कार्यक्रम झाला होता तेव्हापासून उपस्थित होतो. विशेष गोष्ट अशी की कुठल्याही गोष्टीची सुरुवात आपण उत्साहाने करतो, पण ती टिकवण्यासाठी एखादी चळवळ निर्माण झाली पाहिजे. मांडवच्या या नगरासाठी तीर्थक्षेत्रासाठी हा एक मोठा चांगला योग आहे. चित्रकलेच्या माध्यमातून का होईना पण आपल्या गावामध्ये हे विशेष चालू झाले. दरवर्षी हे यशस्वी असं आपण अपेक्षा करूया. आणि आता मांडवणच्याच मुली दिराळे नगरची जास्त होते घडतात. या पुढच्या वेळी आपली जी चळवळ म्हणजे कशी व्हायला पाहिजे, पंचक्रोशीमध्ये म्हणजे जी आजूबाजूची गावं आहेत, गोरुडे असू दे कोणती गाव असू दे, त्या गावाच्या मुलींमध्ये सहभाग व्हायला पाहिजे. दरवर्षी वाट बघितली पाहिजे की हा उत्सव कधी येतो, आम्हाला कधी येतात. चित्रकलेचा प्रसार होईल. मांडवणचं या निमित्तानं नाव द्यायचं काय असं असतं. त्याच्यापुढे खूप काही आपण मी ते सांगत आता सांगून जात आपण जिल्ह्यात तालुक्यात कुठं काय काय करू शकतो. ते मोठी चळवळ होऊ शकते, व्यवस्थित होऊ शकते. तर याच्यात तुम्ही टिकून राहिलं पाहिजे. आणि ही जी संकल्पना यांचा स्वतःचा हा स्टुडिओ आहे त्याच्यातून ती खर्च केली त्याच्यातून तुम्ही निर्माण केलेली आहे. तर माझं असं आज सिद्धेश्वर मांडवच्या दिवशी त्याला प्रार्थना करतो. हे जे कार्यक्रम आहे, हे जे कार्य मोठं आहे त्याचं व्यापकता निर्माण व्हावी आणि आपल्या गावाचं नाव त्या स्वरूपात पहिलं पुढवावं आणि हे त्यांनी देवाने त्यांना जेव्हा कृपा होईल आणि सगळ्यांच्यामुळे कार्य मोठं निघेल. परवा एका ठिकाणी असा मी तिकडे शिर्डीकडे होतो. मांडवगण कुठलं म्हणजे लोक म्हणतात फराटे अशी गोष्ट असते. फराटे मांडव म्हणजे फराटे मांडवला काही नाहीये. मी एकदा तिथं गावात गेलो, मी तिथे स्टँडवर थांबलो म्हणजे इकडे यातला मी लोकांना सांगितलं आपल्याला त्याविषयी काही बोलायचं नाही. आत्राबाद कशाचं कुणाचं प्रश्न पण ते नेहमी तुम्ही सिद्धेश्वराचं म्हणा की देशमुखाचं म्हणा जाऊ तिकडे. मांडवगण कुठलं तर कौशल देशमुखांची या लोकांचं सगळ्यांचं यांच्या गावामध्ये साधारण आपण बघतो. तेवढे तसं लोक माणूस 60% तर दोघांचे सगळ्यांनी सिद्धेश्वरच तरी म्हणा की गाव तुमचं सिद्धेश्वरचं आहे. मी त्या लोकांना म्हणजे आमचं मांडवून सिद्धेश्वर आहे ते बोलतात तालुका एवढ्या मिळतं. याच्यापुढे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं तुमचं पार्सल कुरिअर पत्र फोनवर बोलताना कुठून बोलतंय मांडवून सिद्धेश्वराचं तुमच्या देवाचं नाव त्यांच्याकडे पोचवू दे. अशी माझी स्वतःची शिल्प ॲक्च्युली मी या गावातला नाही. माझी कुठे शेती करतात तुमच्याकडे कोणी स्वतः कोणीच नाही. पण मला असं त्यावेळेपासून वाटायचं की 30 वर्षापासून मांडवगणी सिद्धेश्वराचं व्हावं. मांडवगणी तुमच्या मांडवगणी या नावातच मांडवगणीचं नाव आहे. त्याच्यामुळे गावाचं नाव काय होतं माहीत पडलं ते तपासावं लागतं. त्याच्यामुळे जी वस्ती होती ती काही देशमुख आणि काही लोकांची होती. मांडवगणची वस्ती गाव नव्हतं आहे. एका ठिकाणचा इतिहास वाचला आहे गावचा. त्याच्यामध्ये आपले जिथे आपले महात्मे लोक गमगिरी गोंगिरी यांच्याविषयीचे तिथं ते जे शिष्य कॉपी करून राहायचे झोपडे करून ते गाव होतं. मग या ओढ्याच्या अलीकडं ओढ्याला पाणी असायचं. ज्यावेळेला मांडव ऋषीला एका दिवशी चमत्कार करून त्याचं रूपांतर चळवळीत केले आणि गावाने त्याला सपोर्ट करावं म्हणजे काय करावं. आज जसे हे सगळे लोक आले त्यावेळेला कोण सरपंच असतील पुढच्या वेळेला कोणाचं काय असेल त्यांनी यावं आणि ती मोठी चळवळ वगैरे असं माझं स्वतःची इच्छा आहे. आपण ती पुढच्या कमी हे करूया. ती मला ते 3 टप्पे चौथी आहे ना ती चौथी त्या चौथ्या चित्रकला स्पर्धेमध्ये आपण इथून पोहोचलो. आता पुढच्या वेळेला असं करायचं की गुणवडी ही जी आजूबाजूची गाव आहे कपलची मांडवची शरीर मी पूर्वी चित्रकला स्पर्धा घेतली होती. त्यावेळेला बांधावरती त्या सगळ्या बायांनी खूप मदत केली होती. 60 वर्षांनी भाग होतं आणि त्याला सगळं वाटलं होतं त्यावेळेला फ्रॉक कपडे वाटले होते. असं इथं फार मोठ्या चांगलं करता येतात. ही कल्पना खूप चांगली आहे. मी यांना धन्यवाद देतो. सरपंच साहेबांचे आभार मानतो. आपण सगळे लोक आलात आणि या मोठ्या कार्यक्रमाला शोभा आणली. सगळ्यांचं चांगलं होतं की माझी तुमच्या एक सर्व्हिस याला केली तुमचे. तुम्ही म्हणजे कोण आहे माहिती आहे का मी लोकांना स्पष्टाने सांगितलं सांगितलं ते आमचे परमार्थाचे सोयरे म्हणून सांगितलं ते कोण आहे परमार्थ धार्मिक सोयरे नाही दुसरं कोण आहे. तर तुम्ही असंच करा सगळ्यांनी मदत करा. कोणीच कधी उशिरा आलो आणि अर्धा तास उशिरा आलो. 11:30 बोलवलेलं 11 5-10 मिनिटं आपल्या मी वेळेवर मी असलो इथे कुठे राहील आणि त्याच्यामुळे वेगवेगळे पाहुणे येतील आपल्याकडे असं मी तुम्हाला सगळ्यांना आश्वासन देतो. आणि साईदास महाराज त्याचे सर्व बंधू आणि भगिनी सर्व बालमित्रांनी आज या ठिकाणी श्री सिद्धेश्वर फोटो स्टुडिओचा 19वा वर्धापन या ठिकाणी साजरा करण्यात येतो. हे करीत असताना त्या अर्थानं आज लहान लहान विद्यार्थ्यांना
चित्रकलेच्या माध्यमातून, रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक प्रोत्साहन या शालेय विद्यार्थ्यांना मिळावं म्हणून हा खऱ्या अर्थाने आजचा हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. खऱ्या अर्थानं संतोष भुतकर हे अत्यंत संयमी, शांत, त्यांनी सुद्धा असाच स्वतःचा या व्यवसाय सुरू केला. व्यवसाय इथं सुरू करीत असताना भाऊसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नगरला अत्यंत चांगल्या पद्धतीत फोटो स्टुडिओ त्या ठिकाणी टाकला. लोकांची जवळ आणि व्यवसाय अत्यंत चांगल्या पद्धतीचा त्यांनी त्या ठिकाणी नगरच्या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्यांनी चांगला व्यवसाय त्या ठिकाणी केला. खऱ्या अर्थानं हे करीत असताना आपली एक सामाजिक जबाबदारी म्हणून सुद्धा या वर्धापनाच्या दिनाच्या निमित्तानं या लहान विद्यार्थ्यांना एक प्रोत्साहन म्हणून चित्रकलेच्या आणि रांगोळीच्या स्पर्धेच्या माध्यमातून आज या ठिकाणी पारितोषिक दिलं. त्याबद्दल मी संतोष भुतकर, आमचे भाचे संतोष भुतकर यांचे मनापासून मी या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो आणि हा उपक्रम असाच यशस्वी पुढे पार पाडावा अशी अपेक्षा व्यक्त करतो.